ये टेलीविजन की एक्टिंग है, ये OTT की एक्टिंग है, ये फिल्मों की एक्टिंग है, अच्छा ये थिएटर की एक्टिंग है, ऐसा नाही होता. ते काय अल्गोरिदम कसं ऐकतं ना तुमचं. सडनली माझ्यासमोर ते माझ्या फीडवर ते आले क्लासेस. म्हटलं अरे मस्त आहे. आई वडील कानी कपाळी ओरडत असतात ना आपल्या, अरे कर हे, तुझ्यात आहे हा गुण. पण नाही, तेव्हा आम्हाला करायचं नसतं. तुम्ही इकडे काम करताय, तुम्ही इकडची जी भाषा आहे तिला मान दिलाच पाहिजे. ओव्हर एक्सपोजरला मी नेहमीच घाबरतो. मला असं वाटतं की थोडं शेल्फ लाईफ जपावं. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. हरहुन्नरी दिलखुलास सुमित राघवन आज आपल्या सोबत आहे. सुमित, स्वागत आहे कॅचअप मध्ये. थँक्यू. यूट्यूब हा प्लॅटफॉर्म काही तुझ्यासाठी नवीन नाही. हो. आज मी पॉडकास्ट करतोय किंवा माझ्यासारखे अनेक जण पॉडकास्ट करतायत म्हणून लोक कौतुक करतात, पण खरं कौतुक तुझं आहे. कारण जेव्हा आम्हाला यूट्यूब खूप नवीन होतं तेव्हा तू लेट नाईट शो आणि जय हिंद सारखे शोज करायचास. तर त्यामुळे पायनियर तो आहे खरं तर, खऱ्या अर्थाने यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरचा. तर आधी यूट्यूबपासून सुरुवात करूया. मला असं वाटतं की कसं एक होते ते दिवस, म्हणजे अगदी तो शो बघून आणि त्याचा लुक बघून असं वाटतं की जिमी फॅलनचा शो असेल किंवा तशा प्रकारचा म्हणजे सेटअप होता. डोक्यात तेच होतं. हा, कारण आमचा जो क्रिएटर होता अभिज्ञान झा, ह्यांनी मूवर्स अँड शेखर्स नावाचा एक कार्यक्रम केला. बरोबर, शेखर सुमन तो आणि शैलेश दवे. तर मग त्याच्या डोक्यात असं आलं की एक नो होल्ड्स बार्ड, म्हणजे ज्याला काही सेन्सरशिप नसेल अशा टाईपचं काहीतरी करूया. ओके. पण टेलिव्हिजन हे माध्यम नव्हे. मग काय करूया, तर यूट्यूबवर आपण काहीतरी सुरू करूया. तर त्यांनी मला सांगितलं असं आहे डोक्यात. म्हटलं की ठीक आहे करूया. हा, मी असं कधी केलं नव्हतं. कारण त्याच्यामध्ये स्टँडअप पण होता, मी होस्ट पण होतो, मी इंटरव्ह्यूज पण घेत होतो, मी गात पण होतो. आणि आत्ताचे जे आघाडीचे रायटर्स आहेत, वरुण ग्रोवर वगैरे, हे सगळे त्याच्यामध्ये लिहायचे. अदिती मित्तल परफॉर्म करायची. त्यामुळे सगळेच जण आम्ही ना असे म्हणतात ना की अच्छा एकमेकांचा हात धरून चालत होतो की हा काय प्रकारे माहीत नाही पण चला करून बघूया. आणि मग आम्ही केलं आणि मग आम्ही धमाल करायचो. त्यासाठी आम्हाला भरपूर शिव्याही मिळाल्या, काही पोलीस काही FIR सुद्धा झाल्या. अरे बापरे. हो. कारण एकतर झालं काय की जरा डायरेक्ट केला आम्ही तो शो. इन द सेन्स त्याला थोडं बोथट करायला पाहिजे होतं, पण म्हटलं की मग अर्थ नाही. बरोबर, फिल्टर केला तर मग अर्थ नाही. मग टेलिव्हिजनवरच केला असता. पण नाव इन हाइंडसाइट जेव्हा असं विचार करतो ना, मला असं वाटतं की नाही ठीक आहे. म्हणजे हे प्रत्येक ना कलाकाराची एक जातकुळी असते. तर मला असं जाणवलं की नाही आहे माझी ती जातकुळी. मी असं नाही कोणालाही रोस्ट करू शकत. ओके. रोस्ट करण्याची रोस्ट हे आता फार इन झालेलं आहे. 2009 साली म्हणजे बापरे बाप, म्हणजे आम्ही असं काय काय केलेलं आहे ना की ते भयंकर होतं ते. वीणा मलिकचा मी इंटरव्ह्यू घेतला होता. थोडं बिलो द बेल्ट ह्युमर पण होता. पण नंतर शहाणपण येतं तुम्हाला. तसं माझ्या बाबतीत झालं. मला असं वाटलं की मी जरा बळी पडलो त्याला. म्हणजे इट वॉजंट माय कप ऑफ, म्हणजे हे बघ आय कॅन पुल इट ऑफ, मला माहिती आहे मी काय करू शकतो ते. पण माझ्याकडे बघून ना असं वाटतं की नाही ह्या नटाने करू नये. असं होतं ना कधी कधी. तसे काही काही एपिसोड मला वाटले की अरे हे नको करायला. हे आजपासून जेव्हा 16 वर्षांपूर्वी तेव्हा ती जरी वेगळी ऊर्जा होती आणि चल काहीतरी करूया. आणि मला घेऊन कोणतरी काहीतरी करतंय. आणि यूट्यूब सारखं नवीन प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर पाऊण तासाचा एपिसोड बफर व्हायला जवळजवळ 4 तास लागायचे. त्या काळामध्ये आम्ही असं हे करून आम्ही वाट बघायचो. मग ते असं एक 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 जायचं ना, तसं उडत एक एक. तो काळ होता तो. खरंय. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा मला असं वाटलं की जरा एक प्रत्येक नटाचा एक काय म्हणतो त्याला, एक ग्रेन असतं ना, एक फॅब्रिक असतं. तर मी त्याच पठडीतलं काहीतरी करणं अपेक्षित आहे. हे बघ, काहीतरी वेगळं करावंच नटाने. बरोबर, त्याला काही सीमा नाहीये, तुम्ही करायलाच पाहिजे. पण कुठेतरी जरा थोडे काहीतरी मर्यादा घालणं फार गरजेचं आहे. त्यामुळे केलं आहे तेव्हा आम्ही, आणि बऱ्यापैकी केलेलं आहे. म्हणजे खूपच आम्ही एपिसोड्स केले. जवळजवळ 3-4 वर्ष चालू होतं हे.
म्हणजे व्ह्यूजचा आपण विचार केला तर तेवढे व्ह्यूज नव्हते, पण त्या अजिबातच काळाच्या नव्हते. मानाने ते खूप जास्त होते, हो. कारण नवीन प्लॅटफॉर्म होतं. म्हणजे असं वगैरे ठरलं होतं की आपण हे मॉनिटाईज करायचं आणि ह्याच्यात मग हा. आपण ते आज फार सोपं झालेलं आहे. बरोबर. गमतीने म्हणतात ना की समय रहना तर आत्ता आहे, पण समय से पहले तो जय हिंद था. तर ठीक आहे, पण तू जातकुळीबद्दल म्हणालास हो, हो. की तुझ्या म्हणजे अभिनेत्याची जातकुळी आपण हो, असं हो. म्हणूया, पण तुझी जातकुळी विनोदाची जी आहे हं. ती तुला आवडीची मला वाटतं पॅरडी आहे. कारण रीन 1-2-3 असेल हो, किंवा हो. घूम सारखा सिनेमा ज्याच्यात हो. धूमची पॅरडी होती एक हो, प्रकारे, हो, हो, हो. तर तो तुझा आवडीचा म्हणजे आवडीचा प्रांत आहे कदाचित. नाही, पुन्हा असं झालं ना की हे सगळं कुठून आलं तर हे मिमिक्रीमधनं आलं माझ्याकडे. हा. कारण डबिंग्स करायचो. मला चांगलं आठवतं मी हम्म, हम्म. एक जॉनी भाईंची एक कसेट आली होती, हसी के हंगामे का असं काहीतरी. हो बरोबर, हसी की हो ना? हंगामे. हो हो. आणि त्या ऑडिओ कॅसेटने धुमाकूळ घातला होता. म्हणजे मला आठवतं की आम्ही त्याच्यातलं सगळंच पाठ होतं आमचं. हम्म. मग त्याच्या कबड्डीचा एक हे होता, सगळे ॲक्टर्स कबड्डी बरोबर कबड्डी करायचे. बरोबर. मग एक बिल्डिंगला आग लागलेली असते, त्याच्यामध्ये सगळे हा. कलावंत राहत असतात. मग असित सेन आणि हे कसे, तर आहे ना हे सगळं पाठ होतं. आणि अहमदाबादला माझ्या काकाकडे गेलेलो असताना तिकडे काहीतरी असं त्यांचं 31st वगैरे होतं. आणि आय एम हम्म. टॉकिंग अबाउट म्हणजे 80s 81 82 मधलं असेल, मी 10-12 वर्षांचा होतो. तर मग सुमित ये काहीतरी गाणं म्हण वगैरे. तर त्या स्टेजवर जाऊन मी पहिल्यांदा हे केलं आणि मी मिमिक्री केली. आणि माझ्या मते मी सगळ्यांचे सेमच आवाज काढले, जो माझा आवाज होता. मला वाटत होतं मी खूप वेगळं करतोय. पण मग तिकडनं मला असं वाटलं की चला आपण काहीतरी वेगळं करू शकतो. आणि मग डबिंग्स करायला लागलो. डबिंग्समध्ये मग हे मला उपयोगी पडलं. हम्म. मग माईकवर मला मग वेगवेगळे आवाज जेव्हा मी स्वतः ऐकायचो रेकॉर्ड करून, तर मला कळलं अच्छा अच्छा थोडं इकडे थोडं वेगळं करायला पाहिजे, हा थोडा इकडे हस्कीनेस आणला. हम्म. असं करत करत त्या डबिंग मिमिक्रीचं अंग एक तयार झालं. तर त्यामुळे मग म्हणून तर रीन 1-2-3 पदरात पडलं. त्याचं हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे जस्ट लग्न झालं होतं आणि पैशांची नितांत गरज होती. तर त्यामुळे सचिनजींबरोबर काम सुरू केलं. हम्म. तेव्हा निशी घेऊन गेला, निशी कामत घेऊन गेला मला सचिनजींकडे. आणि मग सचिनजींची ओळख दिली. सचिनजी म्हणाले ठीक आहे, मग आम्ही एक पॅरडी करतोय, हम्म. क्लासिक्सवर आम्ही पॅरडी करतोय, तर तू धर्मेंद्र कर. मग धरमजी केलं आणि मग बॉबी देओल पण बॉबी देओल केला. पण केलं. हो. आणि मग त्याच्यानंतर मग सचिनजींनी मला हातकर्दी विचारलं, याच्यामध्ये दाराजी तर हे असं सुरू झालं. आणि मग हे घुमचं झालं. घुमचं पण असंच पॅरडी करायचं ठरलं. आणि शैलेश दवेंनी मला विचारलं की करूया का, चल करूया, करायला काय हरकत आहे. हम्म. आणि ते बऱ्यापैकी कल्ट झाला ती कळ फिल्म. झालं ते. हो. कारण माझी मुलं म्हणतात की माझ्या मित्रांमध्ये तू सॉलिड फेमस आहेस. तर मला वाटलं की हा साराभाई वगैरे असेल. नाही नाही, तू घुम मध्ये तो अभिषेक बच्चन केला होतास ना. तर मी काय विजय बात दीक्षित आहे. होता त्याच्यामध्ये. हो, असं काहीतरी नाव होतं ते. त्याचं जय दीक्षित, तुझं विजय दीक्षित. हां, हा हां. असं. नाही, म्हणून मी प्रेक्षकांना सांगेन की जय हिंद जे आत्ता सुरुवातीला आम्ही बोललो त्या ते सगळे एपिसोड्स लेट नाईट शो, हो, हो, हो. तो लेट नाईट नाव काय आहे ते तुम्हाला शो बघून कळेल. आणि आता ह्याने सांगितलं तो घूम हा सिनेमा, तो हो. सुद्धा जो MTVने बनवला होता त्यावेळेला. मला वाटतं आशिष पाटील होता त्यावेळेला राईट. MTVच्या राईट. ह्याच्यामध्ये. तर तो पण आहे यूट्यूबवरती घूम या नावाचा हो, सिनेमा. घुम घुम बघा. आणि आणि धमाल आहे म्हणजे. सध्या अरे मध्येच आहे ना ह्याचे काही क्लिप्स येतात की ज्याच्यामध्ये बॉबी देओल सारखा नाचताना वगैरे ते ना आम्ही गुप्त केला होता. हां, हां, म्हणजे हां. मुफ्त मुफ्त होता तो. गुप्त हो. आम्ही मुफ्त केला हो. होता. तर त्याच्यामध्ये मला असं कोणतरी फॉरवर्ड करत होतं. तर आणि मला कालचे कमेंट्स वाचायला भयंकर आवडतात अशा वेळेला. तुमचं की कोण आहे गरीबो का बॉबी देओल वगैरे. अरे आम्ही टीव्हीवर बघून एन्जॉय केले त्यावेळेला. हो, पण लोकं नंतर असं आता म्हणतात, अरे म्हणतात, ये तो वही अपना वो वागळे की दुनिया वाला. नाव माहित नसतं त्यांना, हां. बऱ्याच जणांना. वो साहिल साराभाई. मग कोणते म्हणतात, अरे इसका नाम सुमित राघवन आहे. अच्छा. पण आय एम लकी की हे जे काम केलं ना, हे मी आजही बघू शकतो. म्हणजे बऱ्याचदा असं असतं ना, हे नको लावू ते. तर लाज वाटते तुम्हाला. तर तसं नाही झालं या कामांच्या बाबतीत. मजा येते की आम्ही टाइमपास केला. इव्हन जय हिंद पण काही काही एपिसोड आम्ही खूप हो, धमाल हो. केलेले धमाल आहेत ते, आहेत. धमाल आहेत. रोस्ट प्रकार हा माझ्या जातकुळीचा नाही. हं. त्यामुळे ते एक वगळता बाकी आणि थोडं कमरेखालचे विनोद, या दोन गोष्टी मी कटाक्षाने टाळतो. बरोबर. कारण आपला एक वर्ग असतो, आपला एक ऑडियन्स असतो. आपल्याला असं वाटतं की आपण जे कलाकार म्हणून आपण नुसती कला क्षेत्रातच नाही,
पण समाजात सुद्धा आपण कसं पाऊल टाकतो हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपण जरा, आणि अवतीभोवती ऑलरेडी इतकं दूषित वातावरण आहे की त्याच्यामध्ये आपण भर घालू नये. दूषित आणि प्रदूषित दोन्ही दोन्ही. पण मग आता तुझ्या म्हणजे तू घेतलेल्या भूमिकांबद्दल थोडंसं मी तुला विचारतो, कारण गेल्या काही काळात मध्ये आरेमधली झाडे कापायची होती, कारशेडला विरोध होत होता, त्यावेळेला तू जे व्यक्त झालास तेव्हा तू सरकारचा काय म्हणतो हस्तक झालास त्यावेळेला. हां, आणि जेव्हा तू सक्तीच्या हिंदीला विरोध केलास तेव्हा तू सरकारचा शत्रू झालास. ह्या दोन्ही बाजू तू बघितल्यास गेल्या 3-4 वर्षामध्ये. नाही, माझा ना फार साधा सरळ अप्रोच असतो की मी डोळसपणे सगळीकडे बघतो. मी माझे कान उघडे ठेवतो. माझे जी सगळी इंद्रिय आहेत ती माझी जागृत असतात. मी कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली येत नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षाला मानत नाही. माझी वेगळी एक आयडिओलॉजी आहे जी माझ्या लेखी प्रत्येक टॅक्स पेअरची असेल. बरोबर. की ज्याला उत्तम रस्ते पाहिजेत, ज्याला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ज्याला उत्तम हवा पाहिजे, ज्याला उत्तम मैदानं पाहिजेत, उत्तम उद्यानं पाहिजेत. तर अशा बेसिक गोष्टी आहेत ज्यांना उत्तम आरोग्य केंद्र हवीत, हॉस्पिटल्स हवीत, यु नो. तर हेच आहे, ही माझी आयडिओलॉजी. तर आणि अशा आयडिओलॉजीचे सगळेच जण आहेत. पण ते जेव्हा होताना दिसत नाही तेव्हा त्रास होतो. आपण जेव्हा देश विदेश फिरतो, देश विदेश कशाला, आपण कलकत्ता, मला आठवतं आपण जेव्हा ते तारा तारा तारे तारा तारा तारे तारा तारा मिले सुर मेरा तुम्हारा, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा मेट्रो बघितली. अरुण लाल बरोबर आणि पी के बॅनर्जी, मृणाल सेन उतरत आहेत. म्हटलं काय भन्नाट प्रकार आहे हा काय आहे, ही कुठली ट्रेन, हे कधी 82-83 ची गोष्ट, आपल्याकडे कधी आली पहिली मेट्रो. तर मला त्रास ह्या गोष्टीचा होतो की इन्फ्रास्ट्रक्चर महत्वाचं आहे. आज तुझ्या घरी जायला किंवा सिद्धिविनायकच्या इकडे यायला किती सोयीचं झालेलं आहे. तर मी म्हणून ह्यासाठी त्यावेळेला माझी ही भूमिका होती की बाबांनो, आपण लंडनमध्ये फिरलेलो आहोत, आपण ट्यूबने फिरलेलो आहोत. लंडनमध्ये जर 170 वर्षापूर्वी मेट्रो येऊ शकते, आपल्याकडे का नाही आहेत या गोष्टी. नाही तुम्ही झाडांवर, अरे बाबांनो, निसर्ग आणि डेव्हलपमेंट हे बऱ्याचदा याच्यामध्ये तफावत असते. दे डोंट गो हँड इन हँड. लुक ॲट द लार्जर पिक्चर. तर त्यामुळे माझा पूर्ण पाठिंबा होता मेट्रोसाठी. अच्छा, मग तू ह्या भाजपचा आहेस, नाही हे उद्या शिवसेनेने केलं मी शिवसेनेचा आहे, काँग्रेसने केलं मी काँग्रेसचा आहे. माझ्यासाठी ती मेट्रो होणं गरजेचं आहे. अँड ॲट द सेम टाइम मग हिंदी आणि मराठीचं जे तू उदाहरण जे बोलला बरोबर की शक्यच नाही, इकडे तिसरी भाषा येण्याची गरजच नाही 5वी पर्यंत. मराठी एके मराठी. साऊथला जा तुम्ही, नाही तिकडे दुसरी भाषा बोलत ना. बरोबर. अभिमान असणं गरजेचं आहे ना तुम्हाला. नुसतं शिवजयंतीला आणि महाराष्ट्र दिनाला फक्त मराठीबद्दल अभिमान, किंवा 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मराठीचा झेंडा फडकून नाही चालत. बरोबर. 365 दिवस ही भाषा आपली आहे, ही ह्या भाषेचं जतन केलं पाहिजे, ही भावना असलीच पाहिजे. पण या सगळ्यात आता झाडांचा विषय झाला. नाशिकमध्ये आता जो प्रकार चाललाय की कुंभमेळ्यासाठी, मग तिथे तुझी भूमिका काय असते? कारण विकासाच्या बाजूने तू म्हणाला, म्हणजे पण हा विकास नकोय मला. झाडं तोडून बिल्डिंग नका उभारू. इव्हन जे रस्ते बनवले जातात त्याच्याबद्दलही माझा आक्षेपच आहे. रस्ते वाढवून काहीच ट्रॅफिकची समस्या ही सॉल्व्ह होणारच नाही. त्याचं हा उपायच नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट रोबस्ट करणं गरजेचं आहे. आपण 3 बाजूने आपण पाण्याने वेढलेलो आहोत. उत्तम वॉटरवेज सुरू करा, उत्तम लेन्स सुरू करा की ज्याच्यावर फक्त आणि फक्त BSTच्या बसेस जातील. उत्तम तुम्ही मेट्रोची आणि सबर्बन सेवा वाढवा. या गोष्टींवर तुम्ही प्राधान्य. तुम्ही रस्ते कशाला करताय, कोस्टल रोड करताय, फायदा खरंच मी तेव्हाही आक्षेप घेतला होता. खरंच तुम्ही पुन्हा गाडीवाल्यांचा विचार करताय, 4 व्हीलर चालवतात त्यांचा विचार करताय. जो चाकरमाने ट्रेनमध्ये धक्के खातोय, जो बसमध्ये लटकत जातोय, ह्याचा तुम्ही का नाही विचार करत आहात. त्यामुळे ती जास्त मोठी लोकसंख्या ना जी या गोष्टींचा वापर करते.
पण नाशिकमधलं आता आंदोलन जे आहे ते खूप वाढलं आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणावर तिथले स्थानिक आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, ते तिकडे जमा होतात. मग अशा वेळेला तुम्ही का नाही बोलत? तुम्ही तेव्हा बोलला होतात, तुम्ही आता नाही बोलत. हा पण एक असतो ना पण आहे म्हणजे. मला कधीच पटत नाही. तेव्हा कुठे होता तुम्ही? अरे तेव्हाचा प्रश्न नाहीये. माझ्या लेखी आत्ता हे महत्वाचं आहे, त्याच्यावर मी बोलणार. खरे. मेट्रोवर मला नाही वाटत कुठल्याही कलाकाराने भूमिका घेतली होती. तेव्हा मला वाटलं भूमिका घ्यावी. आज तपोवनावर सगळं अख्ख्या आपण सगळे एकजूट आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये परत मी माझा झेंडा मी पण आहे बरं का इकडे, असं मला करायची गरज नाहीये. सयाजी शिंदे जोरदार लढतोय आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. त्यामुळे मी तिकडे जायलाच पाहिजे असं नाही. बरोबर. हे जे आहे पाठिंबा देणं गरजेचं आहे. तुम्ही तेव्हा कुठे होता ह्या प्रश्नाला खरंच काही अर्थ नाही. एक महत्वाचा मुद्दा मला भाषेच्या बद्दल विचारायचा आहे, कारण तू सक्रियपणे भाग घेतला होतास त्या सगळ्या आंदोलनामध्ये. तर या सगळ्या काळामध्ये एक आपण असंच म्हणूया की समांतरपणे मुंबईमध्ये राजकीय पक्षांचं म्हणा किंवा कार्यकर्त्यांचं म्हणा एक आंदोलनही सुरू होतं, मारहाण चालू होती वगैरे. त्याच्यामुळे देशभरात एक अशी प्रतिमा झाली आहे का की मराठी लोकांचा हिंदीला विरोध आहे, त्यांच्यापर्यंत हे पोचत नाहीये की सक्तीच्या हिंदीला विरोध आहे, असं कुठेतरी तुला वाटतंय? पण ह्या दोन गोष्टी झाल्यात. एक तर हिंदीची जी सक्ती जी आहे त्याला विरोध आहेच, पण तू मराठीत बोल ह्याला ना दोन बाजू आहेत. मला असं वाटतं, धरून चालूया मला मराठी येत नाही, म्हणजे मी उद्या समजा पंजाबमध्ये गेलो, मला नाही येत पंजाबी, पण मी तिकडे काही महिन्यांसाठीच गेलो असेल ना, मी समजू शकतो. तुम्ही जर तिकडे राहणार असाल, माझा एक आमच्या बिल्डिंगमधला मित्र आहे, कलाकार मित्र आहे, जो माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो, प्रसाद आठले, नट आहे तो. IDBI बँकेत कामाला होता. पार्ल्यातला जन्म त्याचा, पार्ल्यात राहायला, क्रिकेट खेळायचा आणि नाटकातनं कामं करायचा, चित्रपटांमधनं. त्याची बदली झाली चेन्नईला. तो काहीतरी 3-4 वर्ष होता. तमिळ बोलायला लागला तो. आता माझ्या बरोबरचे बरेच या क्षेत्रातले आहेत, आपल्या क्षेत्रातले आहेत, जे हिंदी, कारण मी हिंदी करतो जास्त, त्यामुळे तुम्ही 20-20 वर्ष राहता इकडे, तुम्हाला वर्षाला एक वाक्य शिकता आलं असतं. वर्षाला एक वाक्य. हो. आज 20 वर्षात तुम्हाला 20 वाक्य म्हणजे जवळजवळ मराठी आलंच तुम्हाला, कारण आपण 20 वाक्यांपेक्षा जास्त नाही बोलत रे. बरोबर. काय कसं आहेस, कुठे चाललाय, सध्या काय चाललंय, बाकी कसं आहे, तब्येत कशी आहे, हेच असतं ना जुजबी. पण नाही, आम्ही कशाला बोलायचं. माझा या गोष्टीला आक्षेप आहे. असं नाही करून चालणार. तुम्ही इकडे काम करताय, तुम्ही इकडची जी भाषा आहे तिला मान दिलाच पाहिजे. किती कलाकार आहेत हिंदीतले जे अस्खलित मराठी बोलतात. अरे जितेंद्र बघा यार, काय उत्तम मराठी बोलतात. असे बरेच नट आहेत की जे बोलतात मराठी. जे इकडे जन्मलेत त्यांनी मराठी बोलायलाच पाहिजे यार. ह्याला म्हणजे पर्यायच नाहीये. हा, अरे रावी दोन्ही बाजूची चुकीची आहे. हे मराठी बोललंच पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि समोरच्या नाही आता हमको मराठी जाओ जो करना है, हेही चुकीचं आहे. करेक्ट. बाबा प्लीज बोल ना जरा, आमच्या भाषेत बोल ना. हा असला पाहिजे. आणि समोरच्याने सॉरी दादा मेरे को नहीं आते मराठी, लेकिन मैं सीखने की पूरी कोशिश कर रहा हूँ या करूंगा. तर आपण सगळ्यांनी जर प्रेमाने हा विषय हाताळला ना, तर सगळं छान होईल. भाषेबद्दल, भाषा ही प्रेमाची भाषा आहे यार, यांनी माणसं जोडतो आपण. बरोबर. उगा तिढा नको निर्माण व्हायला भाषेमुळे. तर अजिबात भाषा धर्म ह्याच्यामुळे तिढा होताच कामा नये यार. बरोबर. पण मग गेल्या काही काळामध्ये आता असं होऊ शकतं की नरेंद्र जाधव यांची समिती जो काही निर्णय देईल, पुन्हा एकदा तो निर्णय लागू होऊ शकतो, ते आंदोलन तीव्र करायला लागू शकतं. तर त्याची तयारी कशी चालू आहे? कारण त्यासाठी वाचन करायला लागेल, एक तयारी करायला लागेल, कुठे भाषणं करायला लागतील उद्या. हो, म्हणजे चिन्मयी आहे, चिन्मयी आहेच अर्थात. हो हो. चिन्मयी, दीपक पवार आणि हे सगळेजण आहेतच त्याच्यामध्ये. माझा खूप काय म्हणतात त्याला आउटसाईड सपोर्ट म्हणतात तसा आहे. पण वेळ पडली तर जसं आंदोलनात मी, चिन्मयी आणि आमची दोन्ही मुलं, आम्ही 4 जण कुटुंब म्हणून भाषेसाठी उतरलेलो होतो. तर मला असं वाटतं जर गरज पडली तर प्रत्येकाने आपापल्या AC रूममधनं बाहेर पडून आपल्या भाषेसाठी तर उतरलंच पाहिजे. आणि ना प्रेमात बोलूया, प्रेमात राहूया, प्रेमात आपण हा मुद्दा मांडूया. ह्याच्यामध्ये कुठल्याच भाषेला कमी नाही लेखायचं आहे. मग ती उर्दू असू दे, ती हिंदी असू दे, गुजराती असू दे, कुठली असू दे, भाषा ही उत्तमच असते. पण
इकडच्या भाषेचा मान हा राखलाच गेला पाहिजे आणि इकडे काम करणाऱ्याला इकडची भाषा यायलाच पाहिजे. बरोबर. त्याच्याबद्दल वाद नाही. पण मग तुम्ही हे तोडा आणि ते फोडा हे उत्तर नव्हे. हम्म. जोर जबरदस्ती हम्म. नाही, काहीच होत नाही रे, काहीच साध्य होत नाही. आणि मग त्याच्यावर मग ना वाद निर्माण होतात आणि मग अरेला कार्य होतं. फक्त मला एक शेवटचा ह्या बाबतीतला एक प्रश्न एवढाच विचारायचा आहे की जेव्हा असं काही होतं तेव्हा सगळे कलाकार त्याच्याबद्दल बोलत नाहीत आणि मग जे बोलतात त्यांच्याकडे बोट दाखवे, बघा सुमित बोलतोय किंवा तिकडे तपोवनात तिकडे बघा सयाजी शिंदे बोलतायत, तुम्ही का बोलत नाही वगैरे, इतरांकडनं अपेक्षा ठेवणं हे तुला योग्य वाटतं का? नाही नाही नाही. मला असं वाटतं की तो पण त्यांचा अधिकार आहे ना. हम्म. नाही बोलला याचा अर्थ तो बाबा बोट चेपेपणा करतोय किंवा तो घाबरलाय किंवा नाही, असं कसं. त्याला अधिकार आहे यार. काय म्हणजे प्रत्येक गोष्टीत बोललंच पाहिजे असं आहे का? काय काय जण मूक राहून निषेध व्यक्त करतात. हा पण एक प्रकारचा निषेधच आहे ना रे. ते का नाही धरत तुम्ही? सतत आपलं रस्त्यावर मांडी ठोकलीच पाहिजे याला काही अर्थ नाहीये. आम्हाला असं वाटलं की जरा आपण उतरूया म्हणून उतरलेलो आहोत आम्ही ह्याच्यामध्ये. इतरांना उतरावं असं नाही वाटत आहे. फेअर इनफ, ॲब्सोल्युटली फेअर इनफ. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांचं भाषेवर प्रेम नाहीये. नक्कीच नितांत प्रेम आहे त्यांचं. ते त्यांच्या पद्धतीने त्या काम करतायत, भाषेमध्ये काम करतायत त्यांचं. ॲब्सोल्युटली. बरोबर. मराठी नट एखादा मराठी चित्रपट करतो तो भाषेसाठीच करतोय. आपण उगाच त्याला बिझनेस आहेच, व्यवसाय आहेच. बरोबर. पण आज इतके मोठे सुबोध आहे, प्रसाद ओक आहे, मोठे मोठे नट आहेत हे जेव्हा एखादा मराठी चित्रपट करतात, ही सुद्धा एक भाषा वाचवण्याचाच किंवा भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचाच एक हे वेगळा प्रकार आहे. बरोबर. तू आता मगाशी म्हणालास की तू कुणाचाही भक्त, म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा भक्त नाहीस, पण तू एकाचा भक्त आहेस, एका व्यक्तीचा, ते म्हणजे मोहम्मद रफी. अरे आणि मी असं ऐकलं की त्यांचा फोटो तुझ्या वॉलेटमध्ये असतो. हो, असतो असतो. हे खरं आहे? हो, अच्छा. वॉलेटमध्ये नेहमी असतो रफी साहेबांचा फोटो. म्हणजे कसं ना, कसे तुम्ही तुम्हाला कसे लोक आवडतात आणि मग तुम्ही कसे त्यांच्या भजनीच लागतं. म्हणजे लता दिदी, किशोरदा, आशाताई आपल्या, रफी साहेब. तर हे 4 माझ्या लेखी ना ह्यांनी एक ते विश्वनच तोलून धरलं त्यांच्या खांद्यावर. आज आपण असं धरून चालूया की जर हे नसते तर आयुष्यातनं संगीत नाहीसं झालं असतं. अगदी. म्हणजे आपण उभे राहून भूप आणि रागदारी नाही गात, आपण उभे राहून आपण गुणगुणतो ते गाता रे मेरा दिल, हेच गुणगुणतो ना. आणि आज अंताक्षरी खेळताना तुम्हाला त्यांचीच आठवण येते. नवीन गाणी कोणी गाते, सॉरी म्हणजे मी असं नाही म्हणत की पण नवीन गाणी आपल्या ओठावरच म्हणतात, जिभेवर रुळलेली नाही. बरोबर. त्यामुळे रफी साहेब मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आपण म्हणजे माझी लायकीच नाही आहे काही बोलायची. कलाकार म्हणून ते ग्रेटच होते. पण त्यांच्याबद्दल जे जे ऐकलेलं आहे, त्यांच्याबद्दल जे जे वाचलेलं आहे, त्यांचा जेव्हा जेव्हा बोलण्याचा आवाज ऐकलेला आहे की आणि जे जे त्या काळातल्या लोकांनी ज्यांनी रफी साहेबांबरोबर काम केलं असेल, हे कधीतरी आयुष्यात भेटलेले आहेत, त्यांच्याकडनं जेव्हा रफी साहेबांबद्दल ऐकलेलं आहे की ते इतके मृदू होते, इतके रुजू होते. आणि मग त्यांच्या गळ्यातनं जेव्हा तुम्ही हे काहीतरी ऐकता, असं ते आश्चर्य तुम्ही म्हणजे ते जादूचा प्रयोग करत असताना आपण कसे बघत राहतो ना त्या जादूगाराकडे, हे कसं काढलं ह्यानी, अरे हे ससा कसा आला इकडनं, हे कबूतर काढलं. तसं जेव्हा ह्यांची गाणी ऐकतो ना तेव्हा माझ्यासाठी खरंच डोळे विस्फारून मी बघत असतो. तर माझ्यासाठी रफी साहेब हे दैवत आहे. तू कोविड वर्षात 24 डिसेंबरला त्यांच्या घरी गेला होता. तू दरवर्षी जातोस, पण कोविडच्या वर्षी पण गेलास. मी दरवर्षी जातो नित्यनेमाने. अगदीच जर मुंबईत नसेल तर मग मी फोन करतो परवेज भाईंना आणि त्यांच्याशी फोनवर बोलतो आणि मग त्या दिवशी त्यांच्या नावाने एखाद दुसरं गाणं असं आम्ही कुठे ना कुठेतरी गातच असतो. पण रफी मंजिलला मी बांद्र्याला म्हणजे कसं आहे की प्यारे भाई सुद्धा तिकडेच राहतात आपले. त्यांचा वाढदिवस 3 सप्टेंबरला असतो. तर कोविडमध्ये मी त्यांच्या घरी गेलो होतो. तर ते बिचारे घाबरले होते. तर त्यांनी असं
त्यांनी खिडकीतून बघितलं माझ्याकडे, तर मी मास्क घातला होता, त्यांनी मास्क घातला. मी की प्यारे बाई, हॅपी बर्थडे प्यारे बाई, असं खालून ओरडलो. मिठाई आणली होती, ते वॉचमॅनच्या हाताने पाठवली. आणि मग तिकडनं, आणि मग तेव्हा जायचंच होतं रफी साहेबांकडे. तर त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये मी ठरवलं की नाही, आपण जाऊया. मला परवेज म्हणाले सुद्धा की समीजी हम नहीं ये करते. कोई बात नहीं, मैं बस दरवाजे को छू कर जाऊंगा. तर असं म्हणून मी, क्या बात आहे. आणि तुझी मी शॉर्ट फिल्म बघितली, क्वारंट्यून. क्वारंट्यून. त्याच्यामध्ये मला असं वाटलं की तो तूच आहेस स्वतः. जुन्या गाण्यांवर प्रेम असणारा आणि ते पुन्हा गवसलेला सुमित असा तो. आणि मला खूप आवडलं. म्हणजे मी क्वारंट्यून असं नाव आहे त्या शॉर्ट फिल्मचं, क्वारंट्यून 2020. 12-13 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे, जरूर बघा. त्याने स्वतः डिरेक्ट केली आहे, त्याने स्वतः त्यात काम केलंय. सिनेमॅटिक आहे ते. आणि जेव्हा तो म्हणजे त्याला संगीत त्याच्या डोक्यात घुमायला लागतं आणि जेव्हा तो पेटी शोधत असतो, तेव्हा अगदी त्या कोपऱ्यात लता, रफी अशा ती पुस्तकं, म्हणजे एवढा विचार करून ते सगळं हे केलेलं आहे. तर ते म्हणजे तुझं डिरेक्शनचं स्वप्न तिथपासनं सुरू झालंय किंवा काम सुरू झालंय तिथपासनं, असं म्हणायचं. त्याच्या आधीच मला चित्रपट दिग्दर्शन करायचं होतं. ओके. 2019 मध्ये सगळी तयारी पण झाली होती. अनफॉर्च्युनेटली ते वो हो न सका. अच्छा. पण आहे हे डोक्यात कुठेतरी आहे. तर त्यामुळे 2020 मध्ये एक कुठेतरी मी एक शॉर्ट स्टोरी वाचली. तर त्यातल्या पहिल्या का दुसऱ्या स्टोरी मला वाटली पॉसिबिलिटी वाटली की अरे मस्त आहे रे, हे करता येईल. आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात सिरीज होती ती, आणि त्याच्या पुढची स्टोरी मला आवडली होती. म्हटलं ही दोन मला वीव करता येतील. पण ती एकच करू शकलो, आणि ती घरातच शूट केली मी. आणि मग म्हटलं की मग ती थोडी मी मॉडिफाय केली की मग ह्याच्यामध्ये गाणं कसं मला इन्कॉर्पोरेट करता येईल. आणि आदित्य ओकने मला मदत केली, कारण तो पेटीवर बसलेला मुलगा तो आदित्य. अच्छा. माझा चेहरा मग पोस्टमध्ये लावला तो. ओके 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 ओके. अच्छा. तो शाळेतले जुने फोटो आहेत त्याच्यामध्ये. अल्बम आहे ते, मला ग्रुपवर पाठवतात ना फोटो. बघितलं आणि आई पाठवते मला वाटतं. हो, आई पाठवते. आणि मग बघत असताना म्हटलं आईला ही पेटी कुठे गेली यार, असं म्हणून मी शोधायला. बरोबर. स्क्रीन प्ले त्याचा फार चांगला झाला होता. तर सांगायचा मुद्दा हा की गाण्यांसाठी म्हणून हे असं काहीतरी करणं मला आवडतं. आणि कुठेतरी असतं ना ते, अरे दिग्दर्शन करायचं आहे, काय करू खुमखुमी आली. म्हटलं की चल ना आपण 4-5 जण मिळून एक शॉर्ट फिल्म करूया. तर असं काही ना काहीतरी डोक्यात येत असतं. परवाच अजून एक कल्पना आली आहे, ती बघूया, ती पण एक करायची आहे. मला फीचर फिल्म करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. लेट्स सी. मराठी, हिंदी असं भाषेचं काही नाही, कुठलीही भाषा असेल, पण मराठी असेल तर जास्त बरं. पण तुझं वाचन खूप जास्त आहे, तर त्या दृष्टीने वाचन तुझं झालंय का? माझं कशावर तरी आधारित? माझ्या वाचनापेक्षा चिन्मयी माझी काय म्हणते त्याला, फ्रंट फिलॉसॉफर पण कम गाईड आहे. कारण तिचं वाचन म्हणजे बापरे. ती उलट मला सांगत आहे, सुमित मी आता हे वाचते, हे वाच, सुमित ह्या कादंबरीतला हा पोर्शन वाच, असं मला ती. त्यामुळे माझ्या घरातच मला गाईड करणारा आहे. म्हणजे कधी कधी मला म्हणतं, हे जुनू मला सांग ना काहीतरी, हे कसं असेल पुस्तक. मग अरे हे फार उत्तम आहे. आधी माहिती असतं, तिला माहित असतं. वा. पण तू हल्ली गेल्या काही वर्षांपासून तू जाहीर जे गाण्यांचे कार्यक्रम असतात, लाईव्ह शोज असतात, त्याचं अँकरिंग करतोस. तर ते अँकरिंगच्या प्रेमापोटी असतं का गाण्यांच्या प्रेमापोटी असतं? गाण्याच्याच प्रेमापोटी. आता मी सध्या एक म्युझिक मस्ती नावाचा कार्यक्रम करतोय. तर आमचे एक भरत भाई म्हणून आहेत, जे पंचमदांचे मॅनेजर होते. अच्छा. तर मी सचिनजीं बरोबर एक शो करायचो, अॅन इव्हनिंग विथ पंचम. ते भरतभाईंनी सगळं ते जुळून आणलं होतं. तर भरतभाईंनी मला विचारलं की सर कुछ करते हैं क्या? की चलो करते हैं. तर असं एक म्युझिक मस्ती नावाचा आम्ही एक शो सुरू केलाय, ज्याचे काही 4-5 शो झालेत. 3 आणि 4 जानेवारीला पंचम स्पेशल करतोय. अरे वा. त्यामुळे मजा आहे, मजा आहे. गाणं पाहिजे, गाणं आयुष्यात पाहिजे बाबा. मी काही उत्तम गायक नाही, पण मला असं वाटतं की ते पॅशन असतं आपल्या प्रत्येकामध्ये. तुझं गाणं शिकण्याची सुरुवात आधी झाली का अभिनय शिकण्याची सुरुवात? आधी गाण्याचे क्लासेस आधी केले, 82, 83, 84 वगैरे. मग 85, 86 मध्ये फास्टर फेणे आलं. मग त्याच्यानंतर पुन्हा गाणं थोडं सुरू केलं. सुरेशजींकडे काही वर्ष शिकलो, 2 वर्ष. मग त्याच्यानंतर बंद झालं, जे आता वर्षभरापासून पुन्हा सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा
गाण्याचे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले अरे वा. आहेत. म्हणजे कसं असतं ना, आई वडील कानी कपाळी ओरडत असतात ना आपल्या, अरे कर हे, अरे कर हे, तुझ्यात आहे हा गुण, जरा कर. पण नाही, तेव्हा आम्हाला करायचं नसतं. पण जेव्हा तुम्ही 50शी पार करता आणि जेव्हा तुमची मुलगी सुद्धा असंच करत असते, तेव्हा असं वाटतं अरे 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 अरे, आपण आता हेच करतो जे आई वडील करायचं. आणि मग आता जेव्हा मम्मीला सांगतो ना मी, की मम्मी मी आता गाणं शिकतोय, मम्मी असं थँक्यू असं हात जोडते. चला, देर आहे दुरुस्त आहे. आई वडिलांना आपण फार गृहीत धरतो. हम्म. माझ्या मते हे दोघेच जण असे असतात ना, जे तुमचं फक्त भलंच चिंतत असतात त्यांना. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्या मागे न पुढे न वर न खाली कुठल्याच प्रकारचं काहीच हिडन अजेंडा नसतात. खरंच आहे. आपल्या मुलाचं भलं व्हावं, बरोबर नाही? बरोबर. त्यांनी त्यांनी तर तुला खूपच प्रोत्साहन देत राहिले ते सतत वेगवेगळ्या पद्धतीने. तुझा सिनेमा एक पहिला येणार होता खरं तर खूप मोठा, हो, हीर हो. रांझावर. हो. आणि इश्क खुदा है. इश्क खुदा है. हम्म. तू हिरो होतास त्याच्यामध्ये. हो, हो. आणि पण तो येऊच नाही शकला सिनेमा. आणि त्यानंतर मला असं वाटतं की खूप एक अशी फेज होती, फ्रस्ट्रेशन होतं. फ्रस्ट्रेशन तर होतं. तेव्हा आई वडीलच होते, त्यांनीच तुला खरंय, त्यावेळेला खरंय. सांभाळलं, सपोर्ट केला. 1991 साली तो चित्रपट येणार होता, पण आज 34 वर्ष झाली तो चित्रपट अजूनही आलेला नाही. पण ठीक आहे. काही असं त्याच्यामध्ये नो नो बॅड फिलिंग्स म्हणतात ना तसं. हळूहळू जसं शहाणपण येत राहतं ना, की जशी ती अक्कलदाढ असते ना, जी कधी दुखायला लागते. हा. याचा अर्थ त्याचा आणि अक्कलेचा काही संबंध नसतो. फक्त ती तुम्हाला आठवण करून देत असते, की बघा तशीच अक्कल पण तुम्हाला हळूहळू येत येत असते. मला विचारतं की म्हणजे मम्मी पप्पांना त्या काळी फार वाईट वाटलं होतं, की अरे ह्याचा पिक्चर नाही आला. ते तेव्हा मलाही वाईट वाटलं होतं, कारण किती नाही म्हटलं तरी मी 20 वर्षांचा होतो 91 साली. आणि असं वाटलं होतं की बास अभी क्या बॉस, हिरो आ गया. हिरो नाही आया, झिरो हो गया. आणि कोण होतं त्याच्यामध्ये हिरोईन? हिरोईन सुरभी नावाची, एक सुरभी झवेरी नावाची अच्छा. नवीन मुलगी होती. ओके. मी नवीन मुलगा. हम्म. बाकी बरेच माझे 7 भाऊ असतात आणि 7 वहिन्या असतात. आणि टिनूजी मेन विलन करत होते, टिनू आनंद. अच्छा. उत्तम संगीत झालं होतं त्या चित्रपटाचं. सुखविंदर सिंग एक उत्तम अप्रतिम गाणं गायला होता. आणि बापरे. कडक अल्बम झाला होता तो. दिलीप सेन, समीर सेन यांनी केला होता. अनफॉर्च्युनेटली तो अल्बम, तो निदान अल्बम तरी यायला पाहिजे होता, कारण ती गाणी फारच अप्रतिम होती आणि अशातही वगैरे गायल्या होत्या. म्हणतात ना की सपोर्ट सिस्टम असणं गरजेचं आहे रे. तुमच्या अवतीभोवती ना ते लोक असणं गरजेचं आहे. एकतर संस्कार हे तर महत्वाचे आहेतच, आणि तुम्हाला जमिनीवर आणणारे लोक अवतीभोवती असणं फार गरजेचं आहे. बरोबर बरोबर. नाहीतर तुम्ही फार उडता खरंच आहे, आयुष्यात. खरंच आहे, खरंच. त्यामुळे आई, बाबा, माझा मोठा भाऊ आणि त्याच्यानंतर चिनू. तर ह्या लोकांनी मला सतत म्हणतात ना की ह्या फेजमध्ये मला आई वडील आणि दादूने खूप मदत केली. म्हणजे नाहीतर देवे चान्सेस की मी तो शब्द ना, मी आउटलाईनला गेलो असतो. आणि हेच मी मुलांना सांगायचा प्रयत्न करतो. ते अप्स अँड डाऊन्स आहेत, ते सुद्धा याच फील्डमध्ये आहेत. बरोबर. मुलगा संगीत दिग्दर्शक आहे, प्लस तो एका शाळेत म्युझिक शिकवतो पुण्याच्या. डीजे प्लस डीजे पण आहे तो. त्याचे गिग्स पण असतात. नीरद राघवन. नीरज सुमित आहे. नीरज सुमित आहे. अरे बापरे. हो, आज मी जाहीर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की राघवन फक्त मी आहे. चिन्मयी, नीरद आणि दिया हे सुमित आहेत. आणि सुमित मधला मी हा दीर्घ आहे. आणि दिया, नीरद, चिन्मयी मधला पण सुद्धा दीर्घ आहे. अरे नाही, म्हणजे आजही अच्छा चिन्मय सुमित राघवन की नाही, चिन्मय सुमित राघवन नाही. राघवन हे वडिलांचं नाव आहे. बरोबर. सुमित माझे, जसं मी वडिलांचं नाव लावतो तसेच माझं कुटुंब माझं नाव लावतं. इतकं साधं सोपं झालं. तर अशी सगळी फॅमिली आणि त्याचा सपोर्ट तुला आहे. मला तुझ्याकडनं, तू शिकण्याबद्दल म्हणालास, तुला सातत्याने ना ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे रंग उमलत्या मनाचे मध्ये आपण बघितलं तर वंदना गुप्ते आणि प्रदीप वेलणकर होते. आता तू दारा सिंग यांचा उल्लेख केलास. साराभाई वर्सेस साराभाई मध्ये रत्ना पाठक आणि सतीश शाह होते.
आत्ता वागले की दुनियामध्ये अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर म्हणजे असे अनेक आपण प्रोजेक्ट बघू शकतो. तर त्यांच्याकडनं काय काय सापडत गेलं, काय काय बघत गेलास? रत्नाबेन आणि आमच्या सतीश काकांकडनं तर रत्नाबेनकडनं मला कशी प्रॉपर्टी हाताळायची आणि नॉर्मली नट काय करतात, नको नको प्रॉपर्टी हातात नको घेऊ, नंतर अडकून बसू, हां. मग ती कंटिन्युटी लक्षात नाही राहत. तर इकडे मला नाना पाटेकर आणि रत्नाबेन. नाना पाटेकर तर म्हणजे तुम्ही पहिला टेक असू दे किंवा 22वा टेक असू दे, तेच करतात. ओके. इतकं त्यांचं परफेक्ट असतं ना, बरोबर. हे शिकण्यासारखं आहे. सतीश काकाकडनं त्यांच्याकडनं उत्स्फूर्तता, हे शिकण्यासारखं आहे. माधुरी दीक्षितकडनं की यू आर ऑलवेज अ स्टुडंट, की ती तेजसला विचारायची की मी हे असं करू का, चालेल का? तर तेजस म्हणायचा, मॅम तुम्ही जे करायचं ते करा मॅम, तुम्ही माधुरी दीक्षित आहात. मी पण घाबरत घाबरत म्हणायचो की माधुरी आपण हे अशी मुवमेंट करूया, कारण डान्समध्ये हो. त्या बाईला काय सांगू मी, की खरंच मी आहे. म्हटलं की आपण ही अशी पोज घेऊया का, किंवा तर ते म्हणाले, हो चालेल घेऊया ना, एकदा करून बघूया का. तर हे जे दे मेक यू फील ॲट इज, करेक्ट. किंवा पणशीकर 1991 साली मी आणि चिन्मयीचं ते पहिलं नाटक, प्रभाकर पणशीकरांबरोबर काम करण्याची ती संधी, आणि म्हटलं किती गोड असावा माणसाने. वा. आपल्या घरातला आजोबाच हो हो. हे आपले आजोबा असं वाटतं ना, त्या जाऊन त्यांचा गालगुच्चा घ्यावा, इतके ते गोड. ते आणि नाटक कुठलं होतं? मला भेट नाही, ते ज्वालामुखी, अच्छा. ओके जे चिन्मयीचं पहिलं नाटक. ओके ओके. एकीकडे पणशीकर तर दुसरीकडे आमचे रिंग मास्टर मोहन वाघ. मोहन वाघ. पण पॅशन सेम, करेक्ट करेक्ट करेक्ट. पण अप्रोच वेगवेगळा. बरोबर. मोहन काकांचा दरारा, पण प्रेम म्हणजे राजा माणूस. मोहन वाघच. प्रश्नच नाही. खूप शिकायला. माझं पहिलं नाटक, त्याच्यामध्ये अनंत काणे आमचे निर्माता, अभिजात नाट्य संस्था, नंदकुमार रावते, शन्ना नवरे, आशा काळे यांच्यावर काम. त्यामुळे मी खरंच भाग्यवान आहे की मला इतक्या मोठ्या मोठ्या नटांबरोबर, इतक्या वेगवेगळ्या स्कूल्स बरोबर काम करायला मिळालं. पणशीकरांबरोबर काम करताना मी त्यांच्याकडे बघत बसायचो ना की अच्छा हे कसे मुवमेंट घेत आहेत, त्यांना लाईट कसा घ्यायचा. आता आपण असं बघत नाही स्टेजवर आहेत ना, त्यामुळे ते कळणं इतकं गरजेचं आहे की अच्छा इथे मला आता लाईट मिळतं, मग ते असं बघणं कमाल. हे सगळं त्यांचं वाक्य मला फार आवडतं. बाबा मला म्हणायचं, आम्ही त्यांना बाबाच म्हणायचो, की 50,000 मैल रंगभूमीवर चाललेला नट आहे मी. वा. इतकं रंगभूमीवर चालले आहेत ते, खरंय खरंय खरंय. की म्हणजे त्यांना महाराष्ट्र तर आपल्याला जसं आपल्या घरचा पत्ता पाठ असतो ना, तसं अख्खा महाराष्ट्र पाठ होता. इकडे भजी चांगली मिळते तर या गावामध्ये इथे पिठलं चांगलं मिळतं, अरे त्या गावातली भाजी तिकडे रस्त्यावर त्या बायका, असं सगळं माहिती त्या माणसाला. कमाल. बरोबर. ते तेव्हा त्या काळचे आमचे GPS होते ते. क्या बात आहे. वा. पण तू जे मग नंतर प्रोजेक्ट करत होतास, आणि हा प्रश्न तुला अनेकांनी विचारला असेल की तू चूजी आहेस का, तू कमी कामं का करतोस, कमी बिझी राहायला तुला आवडतं का वगैरे, असं तर असं का झालं? म्हणजे कामं तर येत असणार तुझ्याकडे. कामं येत होती, पण जसं काय म्हणू त्याला, आपणच ढोल आणि आपणच बडवणार आहे. त्यामुळे हा ढोल तुम्ही किती बडवायचा, त्याला पण एक सीमा असते. बरोबर. जसं तुम्ही जेव्हा एक प्रोजेक्ट करता, टेलिव्हिजन खास करून, जर ते चाललं तर ते 4-4, 5 वर्ष चालतं. मग तुम्ही 27-28 दिवस महिन्यातले गुणिले 12 गुणिले 4 वर्ष, तर हे जेव्हा तुम्ही गणित करता तर खूप होतं. आणि मग कुठेतरी जरा थांबा, त्याबरोबर वय वाढतंय, हे दुखतंय, खांदा दुखतोय, पाठ दुखते, लोअर बॅक इश्यूज आहेत, काही काही इश्यूज असतात ना आपल्याला. बरोबर. हे काय मशीन नाही आहे शेवटी. तर त्यामुळे, आणि प्लस ओव्हर एक्सपोजरला मी नेहमीच घाबरतो. अच्छा. पैसे सगळ्यांनाच प्रिय आहेत, पण मला असं वाटतं की थोडं शेल्फ लाईफ जपावं. आणि जे काम करू ना ते पॉस्टॅरिटीसाठी आहे, ते पुढच्या
100 वर्ष कोणीतरी स्क्रोल करत असताना युट्यूब बघेल, हा हे काय केलंय, हा हे बरं केलंय यांनी, असं तेव्हाची माहित नाही, ओळखणार तर नाहीतच आम्हाला, पण हा ह्यानी बरं केलंय. तर हे ते काम सतत कॉन्टेम्पररी वाटावं, ह्याच्याकडे माझा अट्टाहास असतो. बरोबर. तर मला असं वाटतं की स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे, परिवाराला वेळ देणं गरजेचं आहे, स्वतःला रे, स्वतःला. आपण आहे ना, जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही ना, मी असं मला असं वाटतं ना, माणसाने ना या बाबतीत थोडं सेल्फिश असावं. स्वतः खुश असणं गरजेचं आहे, तरच तो आनंद तुम्ही लोकांमध्ये वाटू शकता. बरोबर. तुम्हीच जर अनहॅपी असाल, नाखुश असाल, तर मग तो आणतं तुम्ही आतून खुश असणं गरजेचं आहे. आणि सतत काम करू नये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कराव्यात. तसं म्हणून मी गाणं शिकायला लागलो, मी गिटार शिकत होतो, मला माझी भाषा नीट येत नव्हती, तमिळ, तर मी तमिळचे क्लासेस लावले होते कोविडच्या काळामध्ये. ओके. म्हटलं जरा स्वतःला जरा काहीतरी वेगळं करूया, अपग्रेड करूया. पाककृत्या शिकत होतो मी आता तिरामिसूच्या एका क्लासला जाऊन आलो. अरे वा. हो, मी एनरोल केलं स्वतःला. म्हटलं थांब यार, कारण माझ्या इन्स्टावर सध्या ह्याच रील्स सगळ्या मी सेव्ह केलेल्या असतात खाण्यापिण्याच्या. तर ते एक जाहिरात आली की मला कुकिंगचं भयंकर वेड आहे. तर मी सगळे प्रकार घरी करत असतो. तर म्हटलं थांब हे मी असंच तीर मारतं, मला जाऊन कुठेतरी शिकणं गरजेचं आहे. तर तेवढ्यात ते काय अल्गोरिदम कसं ऐकतं ना तुमचं, सडनली माझ्यासमोर ते माझ्या फीडवर ते आले क्लासेस. म्हटलं अरे मस्त आहे. मग गेलो तिकडे, जॉईन केलं, 3 तासाचा एक कोर्स केला, तिरामिसू मेकिंग. तर तिकडचे सगळे स्टुडंट्स माझ्याकडे बघायला लागले. सर क्या हो गया, म्हणजे त्यांच्या मनात आलं याचं होतं ऍक्टिंगचं दुकान बंद झालेलं आहे, आता तिरामिसू करून विकणार. पण मजा आली मला. आणि मला ना हे सगळं करत बसायला फार आवडतं. मला तो सगळं सोपस्कार, प्रिपरेशन वगैरे. आणि मला तेव्हा किचनमध्ये मला नाही आवडत कोणी मध्ये आलेला. हे सगळं मीच करणार आणि किचन साफ करणार. वा, करेक्ट आहे पण मग हे सगळं सुरू असताना तुला एखादा प्रयोग करावासा वाटतो, तर मग तू नॉक सेलिब्रिटी सारखा प्रयोग करतो. हो. किंवा हॅमलेट तुला खुणावतं की नाही हे करायला पाहिजे आपण. नाही, तेच झालं की बकेट लिस्ट केलं माधुरी बरोबर. आणि त्याच्यानंतर गॅप होती माझ्याकडे. आणि तेव्हा मला जानेवारी 2018 मध्ये चंदू भेटला. मी वाडा बघायला गेलो होतो आणि मेकअप रूम मध्ये चंदू म्हणाला, अण्णा, मला अण्णा म्हणतो, अण्णा एक प्रपोजल घेऊन येतो. क्या, चल हॅमलेट करूया, हॅमलेट. तर मला म्हटलं, मला धाबत आणलं. म्हटलं हॅमलेट. मी सांगितलं चंदू मला काही माहित नाही, हैदर बघून जेवढं मला हॅमलेट येतं तेवढंच, विशाल भारद्वाजने जेवढा केला असेल तेच मी शिकलेलो हॅमलेट. तो म्हणाला, सुमित काळजी करू नकोस, आपण एकमेकांचं बोट धरून चालूया. मला त्यांनी दिलेला विश्वास मला फार आवडला. आणि मग प्रशांत दळवी होता, समजा अनिल देशमुख होता, पूर्ण मला ते मटेरियल देत होते, वाचत होतो, आमच्या चर्चा सुरू होत्या, एखादा सीन कसा करायचा, थांब मी असा करून बघतोय, नाही आता मी सांगतो तसा कर, मग त्यातनं आम्ही सुवर्णमध्य काढायचो. असं करत करत ते हॅमलेट नाटक उभं राहिलं. आणि ते एक भव्य दिव्य प्रकार होता. मराठी रंगभूमीवर आतापर्यंत असा ब्रॉडवे स्टाईल झालं नव्हतं काहीतरी. आणि हे फक्त चंद्रकांत कुलकर्णीच करू शकतो. ते झालं. आणि त्याच्यामध्ये मला ओमकार कुलकर्णी माझ्याबरोबर काम करणारा ना, तो मला म्हणाला, सुमित आता एक वाचायचं नाटक. म्हणजे चल वाचूया. आणि नॉक सेलिब्रिटीचा जन्म झाला. आणि मला असं वाटलं काय भन्नाट लिहिलं होतं त्यांनी नॉक सेलिब्रिटी. आणि काय मजा यायची. 1.25 तास एकटा रंगभूमीवर. पहिल्या अंकात क्षिती करायची, ती 1 पाऊण तास 50 मिनिटं करायची. आणि ब्रेक नंतर दुसऱ्या अंकात मी करायचो. काय मजा यायची कसायला, काय एक्सरसाइज होता तो. फार डोक्यात येते पुन्हा एकदा रिवाईव्ह करावं असं. आत्ताच्या पिढीने ते बघणं फार गरजेचं आहे. अप्रतिम त्याचा काय म्हणू त्याला, त्याचा सबटेक्स्ट फार सुंदर होता. तर त्यामुळे ते व्हायला पाहिजे. तर त्यामुळे 2 टोकात, एक हॅमलेट आणि एक 2 पात्रांचं नॉक सेलिब्रिटी. कारण परदेशामध्ये आता नाटकांचे प्रयोग खूप होतात. आणि तिथून ही मागणी आहे की सुमितला आम्ही नाटकात नाही बघितलेलं. कारण तू तसा परदेशी प्रयोग करायला नाही केलेला. नाही, मी फक्त गेलो ते गुजराती नाटक.
आहेत. मराठी नाटकात मराठी प्रेक्षकांनी बघितलं नाहीये, येस येस परदेशातल्या प्रेक्षकांनी. तर येस. ते तू नॉक नॉक सेलिब्रिटी घेऊन जाऊ शकतोस तिकडे. वागळे की दुनिया 2021 साली सुरू झालं परत हो. पुन्हा एकदा. तू लहानपणी कदाचित हो दूरदर्शनवर म्हणजे पाहिलं काय, असेल आणि लहानपणी नाही, मी कॉलेजमध्ये होतो. हां, म्हणजे तेच सॉरी आमच्या लहानपणी आम्ही टीव्हीवर पाहिलं होतं. तर 4.5 वर्ष तो प्रवास सुरू होता. हो. तो जो काही टी-आर-पीचा सगळा नंतर चर्चा सुरू झाली हो. आणि मग ते ते बंद केलं त्यांनी. हो. या टी-आर-पी गेमच्या तू पलीकडे गेलायस का? की का कलाकार म्हणून तुम्हाला त्याचा त्रास होतो? मला नाही म्हणजे फरक पडत रे. हं, 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 हे आपल्या हातातच नसतं. हं, चित्रपट हा चालणं न चालणं जसं आपल्या हातात नसतं, हं, तसंच काय हिट होईल. आता जेव्हा साराभाई केला आम्ही, लोकांनी खोडून टाकलं. हं. म्हटलं काय आहे, सासभाऊ फक्त ते सोबो सासभाऊ आहे साऊथ बॉम्बेचा. चाललं नाही. तिचं रिपीटवर रिपीट सुरू झाल्यावर आज साराभाई कल्ट क्लासिक. बिकम अ मॉन्स्टर. म्हणजे अंदाज आपणासारखंच झालंय. ॲब्सोल्युटली हम्म. ॲब्सोल्युटली. तर त्यामुळे कुठलं काय कधी चालेल, कशामुळे चालेल, आणि हे टी-आर-पी वगैरे किती मीटर्स आहेत अख्ख्या देशात, हेच लोक ठरवणार का? जसं सेन्सॉर बोर्डचं असतं की हे 4-5 जण ठरवणार का? असं नसतं. पिक्चर येऊ दे, जर आपण कडक काम करायचं, पुढचं पुढे. डू द बेस्ट, लिव्ह द रेस्ट. करेक्ट. आणि आता सोशल मीडिया आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे प्रतिसाद कसा आहे ते कळू शकतं. कळू शकतं, त्या सगळ्या नक्कीच, कमेंट्स नक्कीच. मधून आणि पण लगेच त्यांनी भारावून जाऊन किंवा हा. त्यांनी घाबरून, नाही नाही, अच्छा हे इथे असं म्हणतात, मग जरा पुन्हा चेंज करूया स्टोरी लाईन. हे बघ, तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. हम्म, हम्म, हम्म. जर तुम्हाला लोक शिव्या घालत असतील तर हां काय आहे? अच्छा बरं, बघूया आपण, अजून चालू दे. हम्म, नी जर्क रिॲक्शन्स द्यायची गरज नाहीये. बरोबर बरोबर. आज टेलिव्हिजन एकीकडे आहे, एकीकडे OTT आहे, जग खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे नाटकं आहेत, एकीकडे लाईव्ह इव्हेंट्स आहेत, इकडे चित्रपट आहेत, अजून काय काय गोष्टी आहेत. त्यात जर तुमचा शो 4-4.5 वर्ष चालत असेल तर इट्स अ बिग थिंग. बरोबर बरोबर. 1365 एपिसोड्स करणं हे काही खायचं काम नाही आहे. असं बऱ्याच शोजच्या बाबतीत होतं की नंतर नंतर आपण जरा मेन मुद्द्यापासून भरकटायला लागतो आणि मग पण ठीक आहे, मला असं वाटतं की रात गई सो रात गई, बात गई. आता OTT येऊन आपल्याकडे बरेच वर्ष झाली आहेत आणि आता सेटल झालोय OTT बरोबर आपण. पण तुला आम्ही अजून बघत नाही होतो OTT वरती. अनेक सिरीज मला असं वाटतं की तुला ऑफर आल्या असणार. नाही येत रे. काय म्हणतोस? हो नाही, खरंच सांगतो. असं बऱ्याचदा वाटतं की म्हणजे एका नटाकडनंच मला हे कळलं की तो त्याच्याबद्दल सांगत होता. तर तो म्हणाला की सर ये टेलीविजन की एक्टिंग और ये OTT की एक्टिंग अलग होती है क्या? तो मैं बोला नहीं, ऐसा का प्रश्न किया कि क्यों? नहीं, वो मैं अभी एक OTT का शो करने गया था तो वहाँ पे उन्होंने पूछा कि जब 2-3 मेरे रीटेक्स हुए तब उन्होंने पूछा कि तू कहाँ क्या किया इससे पहले? कि मैंने अच्छा अच्छा ये टीवी का एक्टर है, अच्छा अच्छा अच्छा, तो ऐसा कुछ होता है क्या? कि नहीं भाई, ऐसा तो नहीं होना चाहिए. एक्टिंग सब जगह की सेम ही होती है. आपके किरदार के हिसाब से वो मात्रा चेंज होती है. अदरवाइज ये टेलीविजन की एक्टिंग है, ये OTT की एक्टिंग है, ये फिल्मों की एक्टिंग है, अच्छा ये थिएटर की एक्टिंग है, ऐसा नहीं होता. फायनली वो क्राफ्ट होता है आपका आणि ते तुम्ही कुठल्या पद्धतीने वापरता, किती बेमालूमपणे वापरता. आजकाल ॲक्टिंगची पॅटर्न बदललेली आहे. OTTमुळे काय झालंय की सगळे फार नॅचरल ॲक्टिंग करायला लागलेले आहेत. त्या अंडर ॲक्टिंगची ओव्हर ॲक्टिंग झालेली आहे. अरे बाबा, असं इतकं नका तुम्ही. मी किती सहज आहे हे दाखवण्याच्या नादात ना आपण खूप असहज असतो. अति सटल. हा, अति सटल नको ते. तर तर एक प्रत्येक गोष्टीची एक मात्रा असते. ते तुम्ही पुन्हा ते खाचखळ घेत रे, ते तुम्ही स्टंबल होतो, आई आई लागत लागत तुम्हाला ते तुम्ही शिकत जाता. तर मी म्हणाल की नाही, असं कमिंग बॅक टू दिस की नाही, असं काही वेगळं नाहीये. कदाचित हे आत्ता जेव्हा तू विचारला प्रश्न तेव्हा माझ्या डोक्यात आला, हा कदाचित OTT वाल्यांना वाटत असेल की हे टेलिव्हिजन कॅरेक्टर आहे. म्हणून मला, पण सध्या एका ठिकाणी बोलणी सुरू आहेत, बघूया. ते जर झालं तर मग व्हेरी गुड व्हेरी गुड. 2026 मध्ये काहीतरी, हा चला
मी पण आहे बरं का OTT-वर. OTT-वर आहे. परत असा प्रश्न कोणी विचारणार नाही. OTT-वर का नाही आहे ना, हा काय हा काय आणि नाटकांचं परत तू दिसणार की नाही आता म्हणजे? नाटक पण आहे 2026 मध्ये. या दोन गोष्टी दोन माध्यमांमध्ये मी दिसणार आहे. ते गुलदस्त्यात आहे, ते हळूच उलगडणार आहे. ठीक आहे, वाट बघतो आम्ही. पण नाही रे, रंगभूमी ये चाहिए, रंगभूमी पाहिजे. वा. आणि त्यात मराठी रंगभूमी असेल तर मराठी रंगभूमीच मी म्हणतो. जर कोणाला जर वाईट वाटत असेल तर सॉरी, पण माझ्या लेखी मराठी रंगभूमी ही सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. मला असं वाटतं की ही एक वरदान आहे. मराठी नट जर तुम्ही असाल तर मराठी रंगभूमीशी तुमची नाळ जोडली गेलीच पाहिजे, मला असं वाटतं. आणि जी माझी जोडली हो, माझी बरीच वर्ष आहेत. हा, मध्ये जरा कुठेतरी हिंदीत मी थोडा व्यस्त होतो, पण नाही, आता मी ठरवलेलं आहे की हॅमलेट नॉक सेलिब्रिटी झालं, त्याच्या आधी 103 केलं, त्याच्या आधी लेकुरे उदंड झाली केलं. तर मला असं वाटतं की सातत्य नसेल माझ्यामध्ये, की बाबा हा दर 2 वर्षांनी मी नाटक केलं नसेल, पण आता ह्यापुढे माझा अट्टाहास आहे की जरी मी रंगभूमीवर दिसलो नाही तरी कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये माझा प्रेझेन्स नक्कीच असेल. बरोबर. नाही, आणि मराठीबद्दल नेहमी म्हणतात ना की मराठी इंडस्ट्री एका फॅमिली सारखी आहे. आणि आम्हाला एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून आम्हाला एक प्रत्यय असा येतो की अगदी रिसेंट सांगायचं तर राजेश बांदेकर यांच्या मुलाचं लग्न, आणि तो घरगुती सोहळा म्हणून आम्ही सोशल मीडियावर रीलमध्ये बघतो. तू आणि अजित परब त्याच्यामध्ये मंगलाष्टक म्हणतायत वगैरे. तर हा म्हणजे मैत्री पण दिसते त्याच्यामध्ये ती सगळ्यांची. 35 वर्ष जुनी मैत्री आहे. आम्ही एकमेकांना, आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ज्याचं नाव आहे रुपारेल कट्टा. तर आम्ही सगळेच जण म्हणजे आज बघ ना, त्या ग्रुपमधले आम्हाला आठवतं म्हणजे 1988 1989 मध्ये, हे किती पैसे तुझ्याकडे? माझ्याकडे 8 आणे आहेत, माझ्याकडे 1 रुपया आहे, माझ्याकडे 5 रुपये आहेत. अरे बापरे, हे लुटायला खूप श्रीमंत आहे, पार्टी. असे आम्ही पैसे एकत्र करून आम्ही पार्ट्या केलेल्या आहेत, किंवा आम्ही कुठेतरी जाऊन राहिलेलो आहोत. तर आज सचित, शिल्पा, मी, चिन्मयी, आदेश, चित्रा, दीपक राजाध्यक्ष, अजित, तर हे असे सगळे आम्ही एकमेकांचा हात धरून इथपर्यंत आलेलो आहोत. तर त्यामुळे जेव्हा आमच्या सोहमचं लग्न होतं तेव्हा तो आमचा मुलगा, आमच्या ग्रुपमधला पहिला मुलगा, त्याला तर यार बरोबर, अपने बच्चे की शादी. क्या बात है, क्या बात है. नाही, आपण आनंदाबद्दल बोललो, पण थोडासा एक हळवा वाटेल तुला असा प्रश्न विचारतो शेवटी. नुकतंच ज्यांचं निधन झालं, सतीश शहा, त्यांना जाऊन आता 1 महिना झाला. ते एक फार फार मोठा शॉक होता. आम्ही एकच प्रोजेक्ट केले एकत्र, पण ते इतकं मोठं झालं प्रोजेक्ट की असं वाटतं की आम्ही दररोजच काम केलंय, किंबहुना करतो आहोत. आणि खास करून तुझी आणि त्यांची जी केमिस्ट्री होती बाप मुलाची, ती तर म्हणजे अप्रतिम होती. आणि ते कधी येईल, अरे सोम्या मैं क्या बोलता हूँ, क्या कर रहा है तू इधर, तू आ जा ना जरा घर पे. ते मला सोम्या म्हणायचे. आणि मग आमच्या दोघांची म्हणजे जी काय आम्ही टाइमपास केलाय ना, आम्ही म्हणजे इतकं रॅगिंग केलंय. तर रुपालीचं रॅगिंग असू दे, रत्नाबेनचं रॅगिंग, अरे बापरे, हो हो हो, सतीश काका काय रॅगिंग करायचंय. आमच्या लंचला ना सगळे आपापले डबे काढायचे आणि सगळं बसलेलो होतो. आणि माझ्या डब्यात एकदा काहीतरी अप्रतिम आलं होतं, जे नेहमीच येतं, पण हे काहीतरी चविष्ट आलं होतं. ते मी असं बघितलं, म्हटलं सगळे बिझी आहेत, तर मी हळूच त्यानं माझ्या सीट खाली ठेवला डबा, की कोणाला मिळू नये म्हणून. आणि सतीश काकाने बघितलं, क्या रे सोम्या, क्या छुपा उधर तो? मैंने क्या हुआ, कुछ नहीं. अच्छा ये सुनो ये कुछ अच्छा लेकर आया है आज. ते शेवटपर्यंत इतना चालू है ना ये सोम्या. उस दिन पता है वो लेकर आया, छुपाया था. मैंने काका अभी उसको 20 साल, पण काका 20 वर्ष झाली तरी ते सगळ्यांना सांगायचं. आणि रत्नाबेन टिफिन आणायचं ना, तर रत्नाबेनचं कसं ना की आता की ह्याच्यामध्ये चटणी एवढीशी, असं काही छान छान छोटं छोटं, तर असा डबा उघडायचे रत्नाबेन. सॅट्स म्हणायचे, सॅट्स आणि रॅट्स, अच्छा, असं दोघे एकमेकांना. सॅट्स हॅव दिस चटणी. तर असं म्हणायचं सतीश का, भाई इतना नहीं खा सकता. इतना कौन खाएगा यार. नाही रत्न,
तू बहुत लेकर आती है यार. तर असं मग रुपालीची भंकस करायचो म्हणजे आम्ही जे रॅगिंग करायचो ना, तर ते सगळं आम्ही मिस करतो यार. खरंच आहे, आमच्या खरंच ग्रुपवर आता साराभाई ग्रुप आहे आमचा, तर त्याच्यावर आमचा काका नाही आहे. तर पण त्यामुळे खूप आठवण येते, खूप आठवण येते. ते गेले आणि तो तो फारच मोठा शॉक होता रे, मोठा शॉक होता. काही काही झालं होतं त्यांना, त्यांचे किडनी इश्यू होता, त्यांना बायपास पण झाले होते. पण काका जातील इतक्या लवकर असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की हा पर्सनल लॉस वाटतो. आणि माझं आहे ना, या वयातल्या लोकांशी सॉलिड पटतं. म्हणजे आमचे अंजन श्रीवास्तव असू देत, भारती मावशी तर ती तर म्हणजे डार्लिंगच आहे. भारती मावशी तर म्हणजे बापरे, खरंच खरंच ती आजची ओळख नाही आहे ना रे, ती वंदना मावशीमुळे खूप, ती पुन्हा 30-35 वर्षांपूर्वीची ओळख आहे. तर त्यामुळे भारती मावशी, अंजनजी, सतीश काका, हे सगळे जे ह्यांच्याबरोबर माझी काहीतरी काहीतरी कनेक्शन आहे माझं या वयातल्या. बरोबर. कदाचित मी सुद्धा त्याच वयाचा आहे. पण मजा आली. आपण अजून खूप गप्पा मारू शकतो खरं तर. म्हणजे सुमितकडे सांगण्यासारखं, गाण्यासारखं, मांडण्यासारखं इतकं काही आहे आणि ते सगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे ते सामाजिक गोष्टींवर पण तो बोलू शकतो. आपल्याला वेळेकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे. सो अरे बघता बघता बघ ना, बापरे, तुला जाता जाता एक गिफ्ट देणार आहे मी छोटंसं. सो हे बी बिरबल यांनी 2026चं कॅलेंडर बनवलंय, ज्यामध्ये तुला पुलंचे कॅरेक्टर्स, पुलंच्या गोष्टी त्यांना समर्पित. सो हे तू टेबलावर ठेव. 2026ला नाटकांच्या तारखा त्याच्यासाठी तुला लागेल. अरे वा. आणि हे प्लास्ट थ्राईव्ह यांनी तुझ्यासाठी एक हॅम्पर दिलाय. अरे वा. सो हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली गिफ्ट आहे. ह्याच्यामध्ये एक डायरी आहे. हे प्लास्टिकच्या रॅपरपासून सगळं बनवलं आहे. म्हणजे चिप्सची पाकिटं वगैरे जे असतात आणि ते जे आपण टाकून देतो किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्याच्यापासून हे आहे. हे हँडमेड आहे, पुण्यामध्ये बनतं. त्यांनी एक पेन स्टँड पण दिला आहे, सुंदर पोस्टर पण दिलेत. फारच सुंदर. हो वा. सो मी प्रेक्षकांनाही सांगेन की पर्यावरण फ्रेंडली, एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही प्लास्ट थ्राईव्हच्या इंस्टाग्राम हँडलवर जा आणि तुम्हाला त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळेल. बाकीचे प्रॉडक्ट्स कुठले आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील. सो ही एक छोटीशी. थँक्यू सो मच. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि प्रेक्षकांना जर तू आवाहन केलंस की बघा जरा चांगला चॅनल आहे, सबस्क्राईब करा, तर ऐकतील तुझं. नाही कॅचअप म्हणजे मला नावच फार हे कॅची वाटतं. कारण जसं आत्ताच सोमच्या लग्नात आम्ही सगळे मित्र भेटलो आणि अरे कॅचअप चला, ते तिकडे ते झालं. अरे तुला ते आठवतं का, ती जी गंमत आहे ना, ती मला या पॉडकास्टमध्ये वाटते की अमोल तर उत्तमच करतो, पण या निमित्ताने बऱ्याच गोष्टींना उजाळा मिळतो. जसं घूमबद्दल म्हणाला तसं घूम मला, हो रे, असं झालं माझं. हे पण मी केलंय असं. हो, कारण असं बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या थोड्या त्या मागे गेलेल्या असतात ना काळाच्या पडद्याआड. मग त्या अमोलने अशा पडदा तो बाजूला सारून त्या गोष्टी पुढे आणल्या. आणि अमोल अप्रतिम करतो हा शो. थँक्यू. प्रशांत आमलेंचा बघितला, कमलेशचा बघितला. तर प्लीज कॅचअप नक्की बघा आणि हा एपिसोड सुद्धा बघा आणि तुमच्या कमेंट्स पाठवा बस. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. थँक्यू तुम्हाला पण आणि तुला पण. थँक्यू सो मच.